जय भीम, जय भीम। धर्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आज आमचे स्नेही मित्र दिलीपजी मटके आणि मिलिंदजी महालिंगे यांनी आशादीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था निर्माण करावी हा जो मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला, त्या लोगोचं अनावरण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय। आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय गुरुनानक केंद्रे साहेब, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राजेश्वररावजी निटोरे साहेब, अमोल अंकलेजी, सय्यद जानिमियाजी, शशिकांत बनसोडेजी, दिलीप सोनकांबळेजी, शिवकुमार कांबळेजी, ॲडव्होकेट वर्षाताई कांबळे, उर्मिलाताई वाघमारे, मधुमतीताई कनशेटे, वैशालीताई कांबळे, सूत्रसंचालन करणारे आमचे स्नेही जनार्दन उमरगेकर, मायाताई कांबळे, शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, अविनाशजी गायकवाड, मुकेशजी भालेराव, राहुलजी सोनोने, राजकुमार चव्हाण, वाहिद कुरेशी, नरसिंगजी शिंदे, आता खूप सतीश कांबळे, सगळ्यांची नावं या ठिकाणी मला पाठवते का सर? सगळ्यांची नावं कांबळे सर कुठे गेले? नरसिंग भाऊ, सगळ्यांची नावं या ठिकाणी मला घेता येतील, पण सर्व बौद्ध उपासक उपासिका, माझे पत्रकार बांधव, बंधू आणि भगिनींनो, अतिशय महत्वाचा आजचा दिवस आहे। आज महात्मा गांधीजींची जयंती आहे, लाल बहादूर शास्त्रीजींची जयंती आहे, विजयादशमी आहे आणि आज धम्मचक्र परिवर्तन दिन सुद्धा आहे। आणि म्हणून या भागाचा आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हा सर्वांना या अतिशय महत्वाच्या दिवशी लाख लाख या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा मी शुभेच्छा त्या ठिकाणी तुम्हाला देतो। मित्रांनो, दीपकजी महालिंगे नगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि आमचे स्नेही दिलीप मटके प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करतायत। आणि म्हणून ते काम करीत असताना त्यांनी एक माझ्यापाशी भावना व्यक्त केली की भाऊ, आपण समाजामधून बाबासाहेबांच्या कृपेने आपण त्या ठिकाणी मोठे झालेले आहोत आणि म्हणून एखादी सेवाभावी संस्था आपण निर्माण केली पाहिजे। त्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपण समाजाची सेवा आपण त्या ठिकाणी करूया, अशी भावना या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर मी त्याला त्या ठिकाणी संमती दिली। आज आशादीप बहुउद्देशीय सेवाभाव संस्थेचं निर्माण त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि तुम्हा दोघांचं, तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि कौतुक सुद्धा या ठिकाणी मी करतो। आज तिथं तुम्हा सर्वांना बघून ऊर भरून आला आणि मी खूप आनंदित झालोय। गेल्या वर्षी आपण महामहिम राष्ट्रपतीच्या मोदयांच्या उपस्थितीमध्ये याचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी केलो आणि आज लाखोच्या संख्येनं माझा समाज बांधव 3-4 राज्यामधून त्या ठिकाणी येतोय आणि तथागताला नतमस्तक होतोय, बाबासाहेबांना अभिवादन त्या ठिकाणी करतोय। याचा एवढा आनंद दुसरा कुठलाही आनंद त्या ठिकाणी नाही मित्रांनो। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या समाज बांधवाला मी शब्द देतो की तर पुढच्या वर्षी अतिशय आणि चांगल्या पद्धतीचं बुद्धिवाराचं सुशोभीकरण होईल आणि पुढे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं एक उद्यान सुद्धा पाडळकर साहेब आपण निर्माण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू। आज नागपूरच्या नंतर सगळ्यात भव्य दिव्य जर बुद्धिवार कुठं असेल तर ते उदगीर मध्ये त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने त्या ठिकाणी होतं। त्या अण्णा त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर गेला ना, मूर्तीकडे बघितल्यानंतर एक प्रसन्न मन त्या ठिकाणी होतं। मी जाणीवपूर्वक उपगुप्त महात्याराव भंतीजी आणि मी थायलंडला जाऊन त्या मूर्तीचं सिलेक्शन आम्ही त्या ठिकाणी केलं। राष्ट्रपती महोदय येणार आहेत म्हणून आपण अगोदर इथली मूर्ती आणली होती, पण मला ती मूर्ती अजिबात त्या ठिकाणी आवडलेली नव्हती जागेची, म्हणून थायलंड मध्ये जाऊन एकदम सगळ्यात टॉपची मूर्ती आपण या ठिकाणी आणलेली आहे।
आणि ती मूर्तीकडे बघूनच मन प्रसन्न त्या ठिकाणी होतंय. म्हणून माझ्या सर्व समाज बांधवाला मला हात जोडून या ठिकाणी विनंती करायची आहे, जसा वेळ मिळेल तसा तुम्ही या ठिकाणी येऊन आपण तथागताला नतमस्तक होण्याचं काम आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि वंदना सुद्धा प्रत्येक कोणताही वार तुम्ही ठरवून जर वंदना जर या ठिकाणी घेतली तर एक समाजाला एक चांगलं संस्कार मिळण्याचं काम या बुद्धमेळ्यामधून त्या ठिकाणी मिळेल. आमचे बीटी सर कुठे गेले? कांबळे सरांनी म्हणजे माझ्याकडे किती लोकशाही बघा. आम्ही सहज रेस्ट हाऊस मध्ये राष्ट्रपती महोदयांच्या आगमनानिमित्त एक समाज बांधवाची मीटिंग घ्यावी आणि मीटिंग घेतल्यानंतर त्या बुद्धिविहाराला काय नाव असावं हे आम्ही त्या ठिकाणी सूचित केलं. तर सरांनी सांगितलं की एकच शब्दामध्ये विश्वशांती बुद्धिविहार या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणजे ह्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत त्या ठिकाणी होते. एका प्राध्यापकांनी सांगलेली सूचना मी त्या ठिकाणी लक्षात घेऊन तीच सूचनाचं पालन आम्ही त्या ठिकाणी केलं आणि त्याला नाव विश्वशांती बुद्धिविहार त्या ठिकाणी देण्यात त्या ठिकाणी आला आणि या बुद्धिविहाराचं नाव विश्वामध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे. मित्रांनो, आज तुम्ही युट्यूबवर जावा, विश्वशांती बुद्धिविहार तुम्ही सर्च करा, म्हणजे तुम्हाला उदगीर त्या ठिकाणी दिसेल. तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या उदगीरचं नाव आता जगाच्या नकाशावरती त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि सगळं घडणं कुणामुळं? फक्त आणि फक्त तुमच्यामुळे त्या ठिकाणी घडणार आहे, बाबासाहेबांच्या कृपेमुळे त्या ठिकाणी घडणार आहे, उदगीरमधल्या तमाम जनतेच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी घडणार आहे. आणि म्हणून माझ्या जीवात जीव असेपर्यंत उदगीरच्या जनतेला मी कदापि विसरणार नाही, हाही शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि माझ्या सर्व समाज बांधवाला विनंती करतो की आपण 15 फुटाचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण पूर्णाकृती आता तिथे त्या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि म्हणून घरामध्ये जसं जयंतीला आपण घरातला लहान बालकासहित त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित असतो. आपण धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त लहान बाळापासून या बुद्धविहारामध्ये येऊन नतमस्तक होतो. तसंच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला घरातून सगळेजण आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं, असं नम्र आव्हान सुद्धा या ठिकाणी मी करतो. आणि माझ्या परत एकदा सर्व महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिकांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या लाख लाख या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि माझ्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला विजयादशमीच्या सुद्धा मनापासून, अंतकरणापासून, हृदयापासून या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला आपण मटके सर आणि दीपक महालंगीजी आपण या ठिकाणी मला बोलवलात, सन्मान दिलात, त्याबद्दल मी तुमचे सुद्धा या ठिकाणी कुटुंबियांचे सुद्धा ते या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि प्रत्येक समाज बांधवाची या दोघांची जशी भावना त्यांनी व्यक्त केली तसं सगळ्यांचं कर्तव्य आहे, काहीतरी आपण मोठे झाल्यानंतर समाज बांधवासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हे भावना तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आली पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी आव्हान या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.